लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्रीच्या आमदारांचे थोबाड फोडण्याची भाषा करणारे सरपंचावर कारवाईची मागणी. फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांच्या शेताची पाहणी केली असा गंभीर आरोप. फुलंब्री विधानसभेच्या भाजपाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी केली असा गंभीर आरोप गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी केला व फेसबुकवर अपशब्द बोलत धमकी दिली म्हणून सरपंचावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी भाजपाच्या आमदार अनुराधा चव्हाण, तहसीलदार योगिता खटावकर, तालुका कृषी अधिकारी व इतर महसूल कर्मचारी यांनी शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. मात्र गेवराई पायगावचे सरपंच मंगेश साबळे यांनी फेसबुक लाईव्ह येत सांगितले की आमदार अनुराधा चव्हाण फक्त भाजपचे कार्यकर्ते यांच्या शेतात जाऊन पाहणी करीत आहेत, इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या शेतावर जाऊन पाहणी करीत नाही असे सरपंच मंगेश साबळे यांनी सांगितले. तसेच आमदार अनुराधा चव्हाण यांना शिवीगाळ करून त्यांचे थोबाड फोडण्याची लाईव्ह धमकी दिली व भविष्यात मंगेश साबळे यांच्यापासून आमदार अनुराधा चव्हाण यांच्या जीवितास हानी होण्याची शक्यता आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीचे फुलंब्री तालुका सरचिटणीस राजू अवचित तुपे यांनी फुलंब्री तालुका दंडाधिकारी तहसील कार्यालय येथे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह येऊन लेखी तक्रार दिली आहे. नमस्कार मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक कापणीला आली असताना अचानक पावसाचा फटका बसला आणि शेतकऱ्यांचे वावरातले गहूच्या गहू झोपल्या गेले. अशामध्ये बऱ्याच ठिकाणी पंचनामे सुरू आहेत आणि त्यामध्ये आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये पंचनामे करण्यासाठी आमदार साहेब बंधाऱ्यावर या प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी फिरत आहे. पण फिरत असताना पंचनामा कमी आणि फोटो सेशन जास्त असं त्यांचं कुठतरी दिसून येतंय. ज्या गावामध्ये त्यांचा कार्यकर्ता आहे, ज्या गावामध्ये त्यांचा बूथ प्रमुख आहे, त्याच्या शेतामध्ये जाऊन ते मोजके कार्यकर्ते फोटो सेशन त्या ठिकाणी करत आहे. हे आमदार महोदयाला हे शोभत नाही. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर प्रत्येक शेतकऱ्याची दखल घेतल्या गेली पाहिजे. ज्या शेतकऱ्याचं जास्त नुकसान झालंय त्याची देखील दखल घेतल्या गेली पाहिजे. नुकसानीची दखल घेत असताना भाजपचा शेतकरी, काँग्रेसचा शेतकरी, राष्ट्रवादीचा शेतकरी, शिवसेनेचा शेतकरी हा भेदभाव आमदारांनी करायला नाही पाहिजे. मात्र आमचे जे आमदार आहेत ते फक्त भाजपच्या कार्यकर्त्याच्या शेतामध्ये जाऊन त्यांची पंचनाम्याची पाहणी करत आहे. बरं, ते करत असतील ते ठीक आहे, ते भाजपचे आमदार असतील ते ठीक आहे, भाजपच्या कार्यकर्त्याचं काम या ठिकाणी पंचनामा करत असतील. मात्र त्यांच्यासोबत तहसीलदार आहे, त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी आहे आणि या तहसीलदाराचं, या मंडळ अधिकाऱ्याची बापाची पेन नाही की आमदार म्हणेल तिथंच जायचं. तुम्ही साले हो, आमच्या टॅक्स मधून तुमचा पगार होता, तुम्ही आमचे नौकर आहे, वारंवार मी सांगतो. आता जर का तुम्ही फक्त भाजपच्या कार्यकर्त्याच्या शेतात गेलं तर तुमचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात ठेवा. तहसीलदार आणि मंडळ अधिकारी तुम्ही साले आमचे नौकर आहात आणि तुम्ही जर का भेदभाव केला, तुम्ही जर का भाजपचा आणि काँग्रेसचा जर का तुम्ही माणूस बघून पंचनामा केला तर तुमचे कानफाड फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही महिला आहात त्यामुळे तुमचा आदर आहे. आतापर्यंत तुम्हाला आम्ही सांगितलं असतं की भाजपचा बूथ प्रमुखाच्याच प्रत्येक गावात जाऊन तुम्ही पंचनामे करत आहात, याचे परिणाम तुम्हाला दिसले असते. पण महिला असल्यामुळे आम्ही शांत आहोत. मात्र तुम्हाला आता तरी चेतावणी आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या, प्रत्येक पक्षाच्या, प्रत्येक संघटनेच्या शेतकऱ्यासोबत भेदभाव करू नका. शेतकऱ्याचं कुठला जात, कुठला पक्ष, कुठली पंथ नसते. शेतकरी मेहनत करून कमावतं. कमीत कमी अधिकाऱ्यांनी तरी भानावर राहावं. तहसीलदार, मंडळ अधिकारी तुम्ही तरी भानावर राहावं आणि व्यवस्थित प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नुकसान भरपाई झाली आहे सगळ्या शेतकऱ्यांचं नावं यादीमध्ये आले पाहिजे. उद्या जर का फक्त भाजपच्या कार्यकर्त्याचे आले तर तुम्हाला साले आम्ही ऑफिसमध्ये घुसू देणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. आणि या आमदार महोदयाला माझं सांगणं आहे, तुम्ही फक्त भाजपच्या लोकांचे आमदार नाही, तुम्ही संवैधानिक पदावर आहे. तुम्हाला एवढी अक्कल पाहिजे की फक्त बोरगावमध्ये, गेवराईमध्ये, या फुलंब्री तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी, ज्या ज्या शेताच्या बांधावर तुम्ही फोटो सेशन केले ते सगळे भाजपचे बूथ प्रमुख आहे. तुम्हाला लाज कशी वाटत नाही की शेतकरी हा आता तुमच्या सगळ्यांकडे आशेने बघतोय. सगळ्यांना तुम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे, सगळ्यांच्या बांधावर तुम्ही जायला पाहिजे आणि तुम्ही असले नालायक, बुद्धी नसल्यासारखं जर का कर्तृत्व करत असाल
तर लाज वाटते तुमच्या बौद्धिक दिवाळखोळीवर, लाज वाटते तुमच्या विचारावर. शेतकरी संकटात सापडला असताना फोटो सेशन करायला या बाई आमदाराला आवडतंय. बरं, ते करत असताना फक्त भाजपचेच बूथ प्रमुख आहे तिथंच फोटो सेशन करत आहे. हे अत्यंत संविधानाला धरून नये, अत्यंत चुकीचं आहे. अशाने जे काँग्रेसचे शेतकरी आहेत, काँग्रेस पक्षासोबत जोडले आहेत, इतर शिवसेना राष्ट्रवादी सोबत जोडले आहेत, त्यांच्या मनात कुठतरी खच्चीकरण होतंय. त्यांना कुठतरी नाराज झाल्यासारखं वाटतंय आणि त्यांना कुठतरी भीती आहे की आमचे नाव या नुकसान भरपाईत येणार नाही. तुमची सत्ता आली, तुमच्याकडे पद आलं, गावापासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आली म्हणून माज दाखवू नका, म्हणून तुम्ही माजू नका. प्रत्येक शेतकऱ्याला समान धरा. रावणाला एक दिवस अहंकार झाला होता, त्याचा देखील अहंकार उतरला होता. आणि हा भेदभाव जर शेतकऱ्यांसाठी तुम्ही करणार असाल तर तुमचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही. हा मंगेश सावळे तरी तुम्हाला ही चेतावणी देतो आणि ही चेतावणी गांभीर्याने घ्या, एवढंच एक सांगतो. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.